नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर तेज या आपल्या मराठी चॅनलमध्ये. आज आपण एप्रिल महिन्यातल्या काही खास करंट अफेअर्सचे प्रश्न घेणार आहोत. सर्वच प्रश्न एकदम महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघावा. चला तर मग सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कचथीऊ बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि श्रीलंका. प्रश्न क्रमांक दुसरा, अलीकडेच 6व्या वार्षिक हॉकी इंडिया अवॉर्ड्समध्ये अनुक्रमे महिला आणि पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सलीमा टेटे आणि हार्दिक सिंग. हॉकी खेळाशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सांजी क्राफ्टला नुकताच GI टॅग मिळाला आहे, तो कोणत्या राज्याचा आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश. आणि ह्या सांजी क्राफ्ट हे मथुराचे फेमस क्राफ्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक चौथा, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेली सन्नाटी बुद्धिस्ट साईट कोणत्या राज्यात आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक. प्रश्न क्रमांक पाचवा, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली प्रत्यूष दुर्बीण कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो. प्रश्न क्रमांक सहावा, भारत आपले पहिले खाजगीरित्या व्यवस्थापित स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह SPR कोणत्या वर्षी तयार करण्याची योजना आखत आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2029 आणि 30. प्रश्न क्रमांक सातवा, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने बाळंतपणाच्या नोंदणीसाठी मॉडेल नियम तयार केले आहेत? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 8, जागतिक आरोग्य दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माझे आरोग्य माझा अधिकार. प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच कोणत्या ठिकाणी भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रामेश्वरम, तामिळनाडू येथे आहे. प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला डांग्या खोकला हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जीवाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 11, दरवर्षी कोणता दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 एप्रिल. 15 एप्रिल. प्रश्न क्रमांक 12, मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल शस्त्रप्रणाली अलीकडेच बातम्यांमध्ये कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO. प्रश्न क्रमांक 13, अलीकडेच इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत भंगारमुक्त जागा साध्य करण्याचे ठरवले आहे? आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2030. प्रश्न क्रमांक 14, ड्रॅगनफ्लाय रोटरक्राफ्ट मिशन अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले, ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नासा. प्रश्न क्रमांक 15, अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील वृद्धत्व संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी दीर्घायुषी भारत उपक्रम सुरू केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय विज्ञान संस्था, IISc. प्रश्न क्रमांक 16, अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नलिन प्रभात. प्रश्न क्रमांक 16, अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नलिन प्रभात. प्रश्न क्रमांक 17, अलीकडेच टागोर ऑन द पद्य बोट कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 18, जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुमचा मार्ग वाचा. प्रश्न क्रमांक 19, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले मुल्ला पेरियार धरण कोणत्या राज्यात आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ.
प्रश्न क्रमांक 20. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नईमा खातून. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या बँकेने अलीकडेच आपल्या हवामान धोरण 2030 दस्तऐवजाचे अनावरण केले, ज्याचा उद्देश भारताची हरित वित्तपुरवठा करण्याची गरज आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाबार्ड. याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे, भारताची हरित वित्तपुरवठा करण्याची गरज. प्रश्न क्रमांक 22. नुकतेच निःशस्त्रीकरण आणि अप्रसारावर भारत आणि दक्षिण कोरिया सल्लामसलत कोठे झाली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोल. प्रश्न क्रमांक 23. जागतिक पशुवैद्यकीय दिन WVD 2024ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पशुवैद्य हे आवश्यक आरोग्य कर्मचारी आहेत. प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच क्रिटिकल मिनरल्स समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आले होते? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले व्ही. श्रीनिवास प्रसाद हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजकारण या. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.